खुश. काम तर झालं. आता जायचंय गौऱ्यांच्या साड्या बघायला. चला तर जाऊयात. आम्ही चाललो आहोत आमच्या आजोबांच्या दुकानात. त्यांचंही साड्यांचं दुकान आहे, तिथे जाणार. आम्ही गौऱ्यांच्या साड्या घेणार, जे आवडेल ती घेणार आणि गौऱ्यांना नेसवणार. काहीच आमच्या समोर साड्यांचा ढिगार पडला आणि ते अजून आणत जातात माझे आजोबा. मला एक सांगायचं राहून गेलं गाईस, एकदम ढिगारा पडला आहे का आमच्या समोर साड्यांचा. चला दाखवते. हा ढिगारा तो. किती साड्या आहेत. नॉर्मली तिथे इतक्या साड्या आमच्या समोर आहेत, तर इथे नॉर्मली पूर्ण दुकानात किती साड्या असतील बघा. किती सारी व्हरायटी आहेत. हे जर तुम्ही आलात ना तर तुम्हाला इतक्या साड्या आवडणार की तुम्ही एक ना एक तरी घेऊनच जाणार. आता आम्ही आलो तो गौरा यांना बघायला. फर्स्ट माझ्या नानीने घेतल्यात. नानी मीन्स माझी काकी. गाड्यांची ये जा सुरू आणि आमच्या साड्या घेण्यात सुरू. बुक म्हणून आम्ही खेळ दे. इथल्या इतक्या साड्या पण त्यातून ती सिलेक्ट झाल्या फक्त 3. चला दाखवते. गंमत दाखवायची आहे गाईज. बघा इथे किती सारे आरसे आहेत. माझ्या मागे पण आणि माझ्या पुढे पण भरपूर दिसत आहेत. हा मला तिकडला पॉइंट खूप आवडतो. हे फर्स्ट फ्लोअर.
सेकंड फ्लोअर. इथे दोन्ही साईडनी जिनी आहेत जायला. मी या साईडने जाते. येस, पोहोचले फर्स्ट फ्लोअरवर. चला आपण जाऊयात. इथे आहे शॉपिंग सुरू. हे शांततेने हे गाणं वाजतंय, पण मी तरी तुम्हाला सांगते, तुम्ही कासट कर्वेनगर नळ स्टॉपच्या इथे हे जे कासट आहे त्याला नक्की भेट द्या आणि साडी एक ना एक साडी घेऊनच. जो दाखवला त्याच्यावरती साड्याही भेटतात आणि ड्रेससुद्धा भेटतात आणि गाऊनसुद्धा भेटतात. सेकंड फ्लोअरवर फक्त साड्या भेटतात. इतक्या छान व्हरायटीज असतात ना. आम्ही जेव्हा घरचे जेव्हा येतो तेव्हा दरवेळेस इथूनच साडी घेऊन जातो. चला आता भेटूया पुढच्याच्या. व्हिडिओ कुठे स्टॉप करताय? अजून तर पुढे व्हिडिओ पण आहे. चला आपण बघूया. तर काकी आणि माझा काका चालला आहे ब्लाऊज शिवायला टाकायला आणि मी इथेच बसली आहे. मला नाही जाता येणार कारण टू व्हीलरवर चालले ते दोघंही आणि मी त्याच्यात बसणार नाही. सो चला आपण तुम्हाला सगळ्यांनी दुकान दाखवतो. चला क्लिप लावायचे आणि चला आपण क्लिप लावूयात. लागलं? ठीक आहे. माझं नाव आहे श्रीवान सुमित कांबळे. आज मी तुम्हाला कॉलरची जोडी घालून दाखवणार. चला बघ. खेळली ह्यांच्यासोबत. तर चला आपण थोडं बसूयात. माझ्याकडे कॅडबरी आहे ती खाऊन घेऊयात. इथे मी अशी खुल्ल्यावर बसलेली असल्यामुळे मला कोपऱ्यात जावं लागेल. चला खाऊयात. तुम्हाला माहिती आहे का मी कुठे आली आहे? इथे जागा आहे फोन ठेवायलाही आणि मला बसायलाही जागा आहे. चला खाऊन टाकूयात आपली कॅडबरी. सॉरी, रुंद आली होती जस्ट आत्ता. खाऊन टाकूयात. सगळं फिनिश करू. एक शेवटचं उरलंय. रुंदाला लिहून टाकू. रुंदू चला रॅपर डस्टबिनमध्ये टाकून आणि पाणीसुद्धा पिऊन येऊ. रॅपर टाकण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी आपल्याला जावं लागेल सेकंड फ्लोअरवर. चला जाऊया. मग जाऊयात सेकंड फ्लोअरवर. आता मी सेकंड फ्लोअरवर पोहोचेस तोपर्यंत तुम्ही ब्लॉग स्टॉप करून पुढेही घेऊ शकाल. त्यामुळे मी इथेच ब्लॉग स्टॉप करते नाही आहे. चला आपण जाऊया. इथे आहे डस्टबिन आणि इथे आहे पाणी. चला पाणी पिऊयात. अरे यार एक मिनटं गाईज बाहेरचा अजिबात आवाज येत नाही. माझासुद्धा आवाज अजिबात बाहेर जात नाही आहे. त्यामुळे इथे आणि फॅनसुद्धा आहे ना, त्यामुळे मला इथे थांबावं असं वाटतं. तर आपण 2 मिनटं इथे थांबूयात आणि लगेच बाहेर जाऊ. ही रुंद पण येऊन बसली कारण इथे फॅन आहे ना आणि थंड वाटते मस्तपैकी इथे. इतक्या वेळ वेट करावं लागेल कारण ते काका आणि काकी गेलेत शिवायला टाकायला ब्लाऊज. आम्हाला आता अजून 15-20 मिनटं तरी वेट करावं लागेल. तोपर्यंत आपल्याला काय म्हणते मी गेम खेळत बसते आणि तुम्ही तोपर्यंत व्हिडिओ चालूच ठेवा. गाईज आता आम्ही दुसरीकडे जाणार आहोत आणि आम्ही घरी पोचलेलो आहोत. आता पार्ट 2 बघा. जर आम्ही कुठे चाललो ते बघायचं असेल तर पार्ट 2कडे बघा. बाय.